आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, अक्षरा, थांब की. लगेच कुठे तर घराकडे चाललीस? हा, अगं मला तुला हे सांगायचं होतं की नवऱ्या मुलाकडच्या मुहूर्तमेढीला नवरी मुलगी येत नाही, पर तू आलीस आणि कार्यक्रमाचा पार उत्साहच वाढला बघ. अगं मी तुझ्या संग बोलतो आहे, लक्ष कुठे तुझं? कसले विचार चालू डोसक्यात? आणि हे कसलं टेन्शन घेतलंयस तू? नाही नाही, टेन्शन नाहीये. हा, नसलंच पाहिजे टेन्शन. अक्षरा, मी तुला एवढं जपीन ना की तुला कधी बी कुठल्या बी गोष्टीची कमतरता जाणवणार नाही. तुझा चेहरा कायम हसराच असला पाहिजे आणि त्यासाठी मी काय बी करायला तयार आहे बघ. अक्षरा, तू आहे ना कायम हसतच राहा. हा, चल येतो मी. सांभाळून जा सुंदर. जावई बापू, असं बाहेरच्या बाहेर काय निघालायसा? अहो आत्या, अक्षरा त्यासनी आत घेऊन यायचं, असं बाहेरच काय बोलत थांबलीस? आणि हे काय, तू शरूचा ड्रेस का घालून आली आहेस? हो मामा, त्याची ना लई मोठी हिस्ट्री आहे बघा. त्याचं काय झालं? पुरे पुरे, आता सगळं इथे नका सांगत बसू, उशीर होईल तुम्हाला. निघा आता. हा हा, वय वय, कळलं कळलं, जातो म्या. मामा नंतर निवांत भेटून समजा सांगतो. पण एवढंच लक्षात ठेवा, मांदिरला सांगा आता मामाकडे 4-5 दिवस आहेस तर समज लाड करून घे. हा, बरं निघतो मी. सावकाश जावा. हा, तुम्ही बी. हा, काय नाही. ताई, यो हार अक्षराला अगदी खुलून दिसेल नाही? वय ना, सूर्यवंशींची सून अगदी शोभून दिसेल या हारात. आणि वहिनी, ही ठुशिका नाही आपण शर्विरीला देऊया. वय वय, तसंच करू. आणि मला काय वाटतं, यो नाजूकचा हार आहे ना, तो शर्वरीला लई छान दिसेल. छान आहे की. आणि तो कोल्हापुरी साज आहे ना, तो आपण अक्षराला देऊ. वय, अगदीच छान दिसेल तिला. आणि या 2-2 बांगड्या बी दोघीसनी देऊया. हा, चालतंय की. लई झाक वाटेल बघ पोरीला. हे शरू, अगं हे बघ, हे समदे आपले खानदानी दागिने आहेत बघ, तुला आवडतात का? शरू, अगं ध्यान कुठं आहे तुझं? हे बघ बाळ, तुझ्या मनात जे काय असेल ना ते खुणे नका होईना आमासनी सांग. अशी गप्प राहू नको. पुरी, तू या घरची सून असलीस ना तरी माझी लेक आहेस. आणि आईला बरोबर कळतं लेकीच्या मनात काय चाललंय ते. आता बी तुझा चेहराच सांगतोय, तू जरी इथं असलीस ना तरी तुझं मन काही थाऱ्यावर नाही. कसला गोंधळ चाललाय तुझ्या मनात? बोल की. काय? अक्षराला कसलं तरी टेन्शन आलं. तिला आता कसलं टेन्शन? अरे देवा, ताई काय झालं असेल? हो अगं आत्या, तिचं लग्न ठरलं नाही का? आणि कुठल्याही मुलीचं लग्न ठरलं की तिला थोडं टेन्शन येतच की.
हा? अगं, शेवटी आपलं घर सोडून ती एका नवीन घरात येते. तिकडच्या माणसांशी, तिकडच्या परिस्थितीशी तिला जुळवून घ्यावं लागतंच की. काय शरू, बरोबर ना? आणि नवीन घरात वावरणं थोडं अवघड जातच की. अगदी बरोबर बोलतोयस बघ अश्विन. पोरींचं जीणं ना असंच लई अवघड असतं. शरू, हे बघ, दुसरं तिसरं काय बी नसणार. थोडं लग्नाचंच टेन्शन आलं असेल ताईला. खरंय, पोरीचं जगणं म्हणजे तारेवरची कसरत असते बघ. पण आपली अक्षरांना हे समद निभावून नेईल, मला खात्री आहे त्याची. शरूबाय, आपली अक्षरा खमकी हाय, ती हे समद निभावून नेईल. नको काळजी कर. आता हस बघू. तुझं हसू पाहिलं ना की आमचा बी दिवस छान जातो. ही अक्षरा म्हणजे संसर्गजन्य रोग आहे. हा रोग सगळीकडे पसरण्याआधी मला तिचा बिमोड करावा लागेल, तोही उद्याच्या उद्याच. अक्षरा, लग्नात कोणाकोणाला बोलवायचं त्याची लिस्ट काढली अंदाजाने. अक्षरा, ए पुरी, अगं काय झालंय? काल रातच्याला घरी आल्यापासून तू लई विचारत आहेस. हे बघ, मनात काय शंका असतील तर कुणाशी तर बोलून घे, मन मोकळं कर पोरी. हे बघ, हे पाहुण्यांची लिस्ट एकदा चेक कर, म्हणजे मला समध्यासनी निमंत्रण द्याय बरं ग. शरूशी बोलावं लागेल, तिला कॉलच करते. शरू माझा फोन का कट करते? पुन्हा ट्राय करते. स्विच ऑफ. काय चाललंय?